अशाच प्रकारचे नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल कीर्तनांचा महासंगीला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. देवाची पूजा करतात. देव तुकोबारायची पूजा करीत होते. हे बायका पोरं सोडान, बोंबलत हिंडान, भाकरी खाऊ नका, सफरचंद हानान, चहा पिऊ नका, दूध हाना, ही सगळी नाटकं आहेत. हा ग्रंथ नाहीये. केला गुरुवार, मार्क्सिस्ट मधले गुरुवार केले, संपले. काही वागण्यात फरक नाही. आता लबाड बोलू नका. चौथा गुरुवार तुम्ही गुरुवारी होता 26 तारखेला. गुरुवार कधी सोडला तुम्ही? संध्याकाळी. 26ला काय होतं माहिती का? सपला एकादशी होती. मग तू जर एकादशीला गुरुवार सोडी ती, तुझी लक्ष्मी हाय कोणती? म्हणून आणली तो ही लक्ष्मी. बरं, 4 गुरुवार पैकी तू किती गुरुवार नवऱ्याच्या पाया पडली? हे चाललंय, आंधळ दळीत आहे. हा, म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देत येईल. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ती कुठं? चाललंय. महाराज पाया पडून सांगतो, आत्मज्ञान येत नाही तोपर्यंत परमार्थ होऊ शकत नाही. हे गंधला हे होऊ शकत नाही. म्हणून एक ओवी आहे, आगा कर्मी जे होरार. आताशी 3 ओव्या फिट झाल्या. आता पुढची ओवी अशी आहे, आता हे जे जगात चाललंय ते कसं आहे पहा. गाईचं वासरू मेलं. गाय काय दूध देत नाही. शेतकऱ्याकडे आयडिया, त्यानं वासरू फाडलं, भुसा भरला आणि गाई पुढे उभं केलं. गायनं दूध दिलं. पण हा प्रयोग फक्त जर्सीलाच चालतो. गावरानला करशील तर एका लातात गडी घरात तांब्या आणणार. जर्सीला काय नाही. जर्सीला तू जरी पेला. मग याला एक ओवी आहे. ओवी ऐकत जा. ओवी इतकी सुंदर आहे 3ऱ्या अध्यायात. सत्याचा भोकसा काढिला. काय ओवी आहे? सत्याचा भोकसा काढिला, आत तृणवटा भरिला. सत्याच हे ते चालतच नाही आपल्याकडे. सत्याचा भोकसा काढला आणि आत तृणवटा भरला. याचा अर्थ असा आहे, आतले आतडे बाहेर काढलेत आणि भरलं काय? बसा. तसं एवढं जे जग आहे हे फक्त वरून कपड्यानं कडक आहे. आतमध्ये भुसा भरलाय, भुसा. पण हीच ओवी 16व्या अध्यायात आहे. ही सांगितली मी, ही 3ऱ्या अध्यायात आहे. सत्याचा भोकसा काढला, आत तृणवटा भरला. पण हीच ओवी 16व्या अध्यायात इतकी सुंदर आहे. वासराचा उगाना ठेवून या गायी पुढे. वासराचा भोत गायी पुढे ठेवून जो दूध काढतो, माऊली म्हणतात त्याला बुद्धिमान म्हणावं. कसं म्हणावं ऐका. वासरू खोट आहे, वासरू खोट आहे पण पाना खरा आहे. वासरू खोट आहे पण दूध खरं आहे. अरे जग खोट आहे पण संतन ग्रंथ खरं आहे. आणि याच ओवीला 2-4 ओव्या, 1-2 अजून 2-4 सांगू का? घुसू सांगू का? 2-3 ओव्या सांगतो. याच ओवीला, या भव्य दिव्य सप्त्याला एक ओवी आहे. ऐका. 10वा अध्याय असं म्हणतो,
संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ते माझी विभूती आहे असं देवाचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं याच्या उलट आहे. पटलं तर हा म्हणा. संपत्ती आणि दया कधी एकत्र येतच नाही. पैसा आला ऊत आला, पैसा आला प्याला, पैसा आला मेला. आणि जिथं संपत्ती आहे आणि दयाही आहे त्यांच्या वाढदिवसाचा हा सप्ताह आहे. कुठून आणलंय कुणीकडे पहा. शेळके साहेबांनी आयोजित केलेला हा जो कार्यक्रम आहे त्यांच्याकडे राजसत्ता आहे. पैशाचा तर विषय नाही, त्याला तोटा नाही. दोन्ही आहेत पण मावळातल्या सगळ्या जनतेच्या हृदयात त्यांना जागा आहे ही त्यांची दया. मावळातला माणूस याचं कारण आहे महाराज. मावळाला अनादी कालाचं एक वैशिष्ट्य आहे. अनादी आजचं नाही, आपण नव्हतं तवाच आहे. काय माहितीये का, मावळ हे तुकोबरायच्या भजनाने पवित्र झालेली गोष्ट. ज्या मातीत तुकोबरायचं भजन झालंय त्या मातीत जन्माला येणं भाग्यवान. मावळातलं वृक्ष रामकृष्ण हरी म्हणतो, मावळातला दगड रामकृष्ण हरी म्हणतो. आणि मावळात तयार झालेला शब्द जर कागदावर लिहिला तर त्याला पाणी बोलू शकत नाही. हा पाण्याचा विषय. शब्द मावळातला आहे, तो गात्यातला शब्द मावळातला आहे, तो भामचंद्राचा आहे, तो भंडाऱ्याचा आहे, तो घोरवळचा आहे. अभ्यास करा. तो शब्द नाहीये महाराज. तुकोबरायचा शब्द शब्द नाहीये. तुकोबरायचा शब्द ब्रह्म आहे. आम्ही विचार नाही केला अजून. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. हो, विश्वाची आई आहे. आणि ज्ञानेश्वरी लिहिणारं बाळ इतकं कवळं बाळ आहे महाराज, इतकं कवळं बाळ की या जगात ज्ञानोबा असे संत झाले या विश्वात कुणाचाच आधार नाही. हो, कुणाचाच आधार नाही. न आईचा आधार, न बापाचा आधार, न समाजाचा आधार, न प्रेमाचा शब्द. अरे बाटवलेल्या माधुगरीत माती टाकली, माती. ते कोवळं बाळ विश्वाची आई झालं. ज्ञानेश्वरी इतका कोवळा ग्रंथ जगात एकही नाही. हो, एकही नाही. विश्वात नाही. सांगू सगळ्या गण लावणाऱ्यांना, नुसते गण लावणं होतात नाही. तुमच्या पाया पडून सांगतो, ज्ञानेश्वरी वाचणारानं ज्ञानेश्वरीचं पान सुद्धा जोरात उचकू नये. हो, पान जोरात उचकू नये. ज्ञानेश्वरी वाचणारानं ज्ञानेश्वरीचं पान सुद्धा जोरात उचकू नये. नाही उचकू नये. का माहितीये तुम्हाला? त्या ज्ञानेश्वरीचं पान जोरात का उचकू नये? ते लिहिणारं बाळ इतकं कोवळं आहे आणि त्या पानातल्या अक्षरात ज्ञानोबा आहे. मावळातल्या शब्दात तुकोबा आहेत. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये महाराज. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. विश्वाची आई आहे. 2025 ला प्रयोग करा. ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा आणि रोज नित्यनेमाने पूजा करा. 2025 ला सुद्धा ज्ञानेश्वरीचा साक्षात्कार आहे. आणि गात्याचा शब्द ना शब्द पुढे सांगू, ज्ञानेश्वरीचं अक्षर म्हणजे ब्रह्म आहे.
काय शब्द आहे का? शब्द आहे का? ते काय समारोपाचं भाषण आहे? ज्ञानेश्वरीतलं अक्षर म्हणजे ब्रह्म आहे. अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. काय शब्द आहे? आणि तुकोबारायचा एक शब्द ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड. माऊलीचा शब्द ब्रह्म आहे आणि तुकोबारायचा शब्द ब्रह्मांड आहे. काय भाषा आहे तुकोबारायची. वा वा. एकच शब्द आहे का तुकोबारायचा कसा आहे? अनु रेणू या अनुरेनुया थोकडा तुका आकाशाये भरा तुका आकाशाये भरा तुका आकाशाये भरा अनुरेनुया थोकडा आकाशाये भरा तुका आकाशाये साहेबावर माना नाही तर नका मारू. तुकोबारायची कृपा आहेच म्हणून तर दुसरी टर्म आहे आणि एवढा सप्ताह आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? संतांच्या आशीर्वादाशिवाय आणि आजपासून शेळके साहेबांच्या कार्यक्रमापासून संकल्प करायचा सगळ्या मावळातल्या लोकांनी. 10वीची जी प्रवचनं होतात त्याला ज्ञानेश्वरी आजपासून नदीवर न्यायची नाही. बंद करू नका. मी पिसळलोय जरा 2-3 महिन्यापासून. माल लोकांना आलाय म्हणते म्हणू द्या. आता माझे 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझं एकच गुण आहे फक्त खरं बोलणे. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हटलंय तर 10व्याच्या प्रवचनात ज्ञानेश्वरीचा अपमान आहे. घोंगडीवर ठेवतात लोक ज्ञानेश्वरी. बुक्का लावणारी पागल हार वळले आणि प्रवचन रंगात आलं आणि झाडव कावळा दिसला का एखादा टग्या गावात राहतोच तो देवानं पाठवलंच येतो. ती क्वालिटीच त्याच्यासाठी येते. त्याने लगेच म्हणायचं बाबा बाबा कावळा आला. आता तुमचं वर का. ही भिकार लोक ही मधली ती अँकर लोक जी असतात ना इतकी आगाव. तुम्ही त्यांचे कधी शब्द ऐका ते गरीबाचं कधी नावच घेणार नाही. गरीबाची त्यांची काय खटकी आहे. मोठ्यालाच मोखंडी घेणार काय. आणि मग याने लगेच म्हणायचं बाबा. आता बाबाची पैसे कुठे राहत्या. आता विश्वात न के देवे. ज्ञानेश्वरी कावल्यानं बंद करा. ज्ञानेश्वरी कावल्यानं बंद करा. अरे ज्ञानेश्वरीच्या संपर्कात गेलेल्या रेड्याचं मंदिर झालंय. या विश्वात एक चमत्कार झालाय ज्ञानोबारायाचा. काय चमत्कार आहे माहितीये? देवाची देवळं नाहीत रेड्याचं देवळ आहे. आणि ती ज्ञानेश्वरी आपण नदीवर न्यायची बगलात घालायची. चालले थबाड वाशीत घरी. त्या प्रवचनकाराला ती ओवी पाठ करून यायला लावा. 10व्याला ओव्या तरी काय लागत यात उपजे ते नाशिले नाशिले आणि शरीरचा ताकवे नाशिवंत स्वभावे. लईच अभ्यास केला तेवी जितेने अवसरे. काय लागत. आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का नवीन कार्ड छापितात. कार्ड आणि येड्यांना वाटायचे कीर्तन संपलं. आणि त्या कार्डावर छापितो काय काय रामायणाचार्य भागवताचार्य शिवपुराणकार आणि समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. आम्ही काय 30 वर्ष खेकडं धरितो का. खेकडं धरले का मी 31 वर्षीय नालाय का. अरे काय माणसं आहे. मला या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे माहिती का तुम्हाला? माळकरी. फॉर्म भरायचा नाही, भोंग बांधायचं नाही, प्रचार करायचा नाही,
रस्सा पाजायचा नाही, सभा घ्यायच्या नाही, शेवटपर्यंत ठणठणीत आणि उपाशी नाही. बाकीच्याची किंमत 2.5 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष, याची किंमत कावळा शिवेपर्यंत. आता हे एवढे टाळकरी आहेत, काही नाही वर्ष सुद्धा हलवला नाही. कीर्तन झाल्या सुरू बसून तरी फेटा आहेच. वरून शेळके साहेबांचं जेवण आणि जाताना 1500 आहेच. वर सुद्धा हलवलं नाही असेच आहेत. तरी 1000ला तर भ्याव नाही. या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस माळकरी आहे आणि या जगात सगळ्यात मोठा श्रीमंताचा कर्ण वारकरी संप्रदाय आहे. आणि त्यासाठी आज घेतलेली गवळण अर्थ नाही, अर्थार्थी नाही, जिज्ञासू नाही, ज्ञानी आहे. गवळणीला सुरुवात, अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही. आता अभंगाला सुरुवात करायची. तुमची ना आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं नांगाट आहे. नांगाट म्हणजे नांगाट काम आहे आपलं. कीर्तनाला 3 सूचना आहेत. आता मला कीर्तन म्हणजे कॅपॅसिटी नाही माझी, मला व्हायला चिकनगुनिया. मी 6 गोळ्या खाऊन उभा राहतोय. आता 6 खाल्या तेव्हा उभा राहिलो, आता सुटल्यावर 6 खायच्या. पोटासाठी करावं लागतं. रात्री होतो जळगावला, आता आहे इथं, अजून 2 हाणायचे. विनोदाचा भाग सोडा, ही कीर्तनं थोडी झोंबतात, पण ती काळाची गरज आहे. आता आपल्याला घुसायचं आहे अभंगात. फक्त 3 सूचना पाळायच्या. 1, आपल्या कीर्तनाला दरिद्र्यवानी बसायचं नाही, तो यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. म्या जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावर आणि बसायचं, जमायचं. कीर्तनाला 2री सूचना आहे, बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर कळणार नाही. आणि 3री सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर कणायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटलं, माझा काय संबंध. आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. कीर्तनाला सुरुवात. आता हे सध्या काय झालं, एक फॅशन आलंय. हे पोर येत नाही, यांनी काय करायचं पुढं, ती कीर्तनं लाईव्ह करायची. लाईव्ह कीर्तनाचा तोटा काय झालाय माहिती का मला. आज ह्या बिचाऱ्यांनी एवढ्या मावळातल्या साहेब शेळके साहेबाच्या कार्यकर्त्यांनी, परिसरातल्या लोकांनी एवढा मोठा खर्च केला. लाईव्ह कीर्तन केल्यामुळं लोक कीर्तनाला कमी येत्या आणि पडल्या पडल्या घरी ऐकत्या. यांचा होतो धंदा, या बिचाऱ्यांचं काय, ते लाईव्ह केलंच नाही काही. आणि 2री एक गोष्ट, काही झालं टाका युट्यूबला. कीर्तन जर सतत युट्यूबला टाकली तर आम्ही नवीन भांडवल रोज आणायचं करून. एकदा ऐकलं लोक ऐकत नाही. आणि या 10-5 वर्षात असंच झालं. 80% गायक वादकच कीर्तनकार झाले. त्यांना असं वाटायला लागलं की याच्यापेक्षा इकडं माल जास्त आहे. ते नाहीये महाराज. काही माणसं 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच नेसायची. आणि काही माणसं बैल वळीतात, पण काकड्याच्या 9 मालिका पाठ आहेत. तुम्ही माना नाही तर नका मानू, परमार्थ रक्तात असावा लागतो. जसं शेळके साहेबाच्या समाजाची सेवा करणं हे जसं रक्तात आहे. आणि शेळके साहेब मोठे नाहीत, त्यांना संस्कार करणारी आई श्रेष्ठ आहे, त्यांना पालन पोषण करणारे वडील श्रेष्ठ आहेत, आणि त्यांच्यावर प्रेम करणारा समाज श्रेष्ठ आहे. समाजाचं प्रेम कमावणं एवढं सोपं नाही. अभंगाला झाली सुरुवात. आता फक्त फटाफटा 2च प्रश्न राहतील. आता प्रश्न उत्तर. पहिलं काला सांगतो आणि मग पुढे सरकतो. पहिला प्रश्न आहे, काला का करायचा. कळलं. 1 प्रश्न काय माझा, काला
का करायचा? उत्तर तुम्ही बोलायचं पटापटा. मंदिर पूर्ण झालं, कळस मंदिरावर कळस चढला, कशाचं काम? तुम्ही आजारी आहे का? नाही. मंदिरावर कळस चढला, मंदिराचं काम संपलं. नदी सागराला मिळाली, तिचं वाहन संपलं. वृक्षाला फळ आलं, त्याचं जीवन संपलं, असं 18व्या अध्यायाचं म्हणणं आहे. आता आलं बघ ते. विठाला विठाला देवळाच या कामा कळशू. वव्या फिट करून घ्या बरं का आता 2-3. मंदिराला कळस चढला, काम संपलं. नदी सागराला मिळाली, वाहन संपलं. वृक्षाला फळ आलं, वृक्ष सफल झाला. दही हांडी फुटली, यज्ञ पूर्ण झाला. आता उलट फिरू. मंदिरावर कळस चढलाय, संपलं काम. या जीवानं जर अखंड भजन केलं आणि याची अवस्था जर जीव दशा संपली आणि देव दशा झाली, संपला त्याचा विषय. कारण ह्या जगात आहे 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 या जगात 3 गोष्टी वांज आहेत. किती किती किती? एक इच्छा. इच्छा वांज आहे. कशी आहे का? इच्छा राहिलं कुठे? शरीरात आहे. तिचं एक जणावर शरीरात प्रेम आहे. प्रेम, ती त्याच्या प्रेमात पडली. कोण? गेलं बाबाला. इच्छा कोणाची पडली? मनाच्या. पण घोटाळा असा झालाय, ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात, पण तिला माहीतच नाही हा नपुसक आहे. कोण? मन. मग आता तिला बाळ होईल का? नाही. मग पुढचा प्रश्न बाळकऱ्यांना विचारितो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 5 मिनिटं थांबा तुम्ही. तिला बाळ होणार नाही, सगळे फेट्यावाले. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? अजून 5 मिनिटं थांबतो. अरे बाबा, ती कुमारी, ती आहे, तिचा प्रियकर नपुसक आहे, म्हणजे तिला बाळ होणार नाही. मग मी तुम्हाला सोपं विचारलंय, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? अजून 10 मिनिटं घ्या. गेलं बॉम्बाला सगळं. ऐका उत्तर त्याचं. तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7वा अध्याय म्हणतो, इच्छा ही कुमारी झाली, कामा ते तारुण्य आली. तिला बाळ होणार नाही. नाही होणार का? पुढे ऐका. नाही होणार म्हणजे इच्छा इच्छा वांज आहे. 1 2 स्तुती वांज आहे, स्तुती. आणि 3 इच्छा वांज आहे, स्तुती वांज आहे. आणि तिसरी गोष्ट संसार वांज आहे. पुरावा 15वा अध्याय. यया फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार. आता एकच मुद्द्याचं उत्तर द्या, संसाराला फळ काय? एकच फळ, पश्चाताप. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. दुःख बांधवाडी
शेळके साहेबांचं आणि मावळाचं सगळं कष्ट केल्याचं चीज झालं. ज्यांची दर्शनाची सगळ्या वारकऱ्याला गरज आहे ते दर्शन तुम्हाला आयतं जागेवर मिळालं. माऊली जरी आळंदीत असले तरी आज मावळातल्या तुकोबारायाच्या सप्त्याला आळंदीतली माऊली खुर्चीवर आजार. आता याचा उच्चतम बिंदू झाला या सप्त्याचा. याच्या पुढं कळस झाला. आता ओवीस ती चालली होती बाबा आले, मंदिर पूर्ण झालं, कळस साडला. मग आता आपल्याला सुरुवात करायची होती. उरका घाई नाही ना. विठाला आणि म्हणून तीन गोष्टी वांज आहेत. एक संसार वांज आहे, दोन स्तुती वांज आहे आणि तीन इच्छा वांज आहे. आणि ओवी झाली होती, इच्छा ही कुमारी झाली. आता का गवळण कसं यायचं आहे. हे एक गाव आहे, हे एक गाव आहे. ह्या गावाचं नाव शरीर आहे. पाहिपा शरीर, पाहिपा शरीराची गावात, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि या मनात मन आहे आणि हे गाव आहे. या गावात या शरीरामध्ये एक बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली. बुद्धी. आणि बुद्धी नावाची मुली जन्माला आल्यानंतर आली. तिचे वडील विठ्ठल आहे, तिची आई रुक्मिणी आहे, तिचा भाऊ पुंडलिक आहे, तिची बहीण चंद्रभागा आहे. याचा बाप पांडुरंग आहे, याची आई रुक्मिणी आहे, याची बहीण चंद्रभागा आहे आणि याचा भाऊ पुंडलिक आहे. मग तुम्ही म्हणाला आपला बाप जन्म देणारा. आपला जन्म देणारा बाप संसारात गुंतवतो आणि कटेवरचा बाप संसारातून सोडवतो. आपला बाप फक्त म्हणतो गाडी घे, बंगला बांध, माझ्या देखत भाऊबंदाची झिरो. आपला बाप. आणि आमचा बाप म्हणतो वाचव. आता ती मुलगी शरीरात जन्माला आली. कोण गेलं मोबाईल बुद्धी. आणि ती आली लग्नाला, वयात आली. लग्न करायचं कोणाचं? बुद्धीचं. आता बुद्धी नावाच्या मुलीचं लग्न करायचं तर पूर्वी मुलीनं असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा पूर्वी नियम होता. पूर्वी असं होतं, लग्न मुलीच्या बापानं जमवायचं, पुरीनं फक्त नवरी व्हायचं, असा पूर्वी नियम होता. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं. त्याला अक्कल असो अथवा असो, आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण आपल्या पुरीला भेजा नसल्यामुळं जावाई करायची वेळ आली. आता ह्या गावात त्या मुलीचं करायचं ठरलं लग्न बुद्धीचं. पण बापानं विचार केला पोरगी बाहेर द्यायचीच नाही, मग ह्याच गावात द्यायची, याच गावात. आणि ठरवलं या गावात बुद्धिरूपी मुलीला काम रूपी नवरा करून दिला. काम. आणि काम शरीरात तयार झाला आणि तो हिचा नवरा झाला. बुद्धी झाली नवरी आणि काम झाला नवरा. आणि काम असा आहे, किती विद्वान माणूस असू द्या, इंद्रियाच्या अधीन झाला की त्याचा कार्यक्रम झाला. विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. दुसऱ्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे, हा स्वभावच पाही इंद्रियाचा. इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती. तो काम आहे. आणि त्या कामाला 7 गोष्टीत लिहून ठेवा. 1. कामाला जात नाही. 2. कामाला वय नाही. 3. कामाला नाथ नाही. 4. कामाला कुळ नाही.